तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा। लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे। उमेदवार ॲडव्होकेट संजय कुमार गाडगे, मी आज या लोकसभा मतदारसंघामध्ये उभा का आहो याचं कारण म्हणजे प्रथमतः मी हे सांगतोय की माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवणे हा माझा प्रथम मुद्दा आहे। शेतकऱ्यांचं आत्महत्या ज्या होऊन झालेल्या त्या सर्वात जास्त अमरावती जिल्ह्यामध्ये होऊन झालेल्या आहे। कापडाला भाव जर पाहिला तर 5 लाख रुपये क्विंटल मिळते आहे आणि माझ्या शेतकऱ्याला जर कापसाचा भाव मिळतोय तर फक्त 7,000 रुपयेही मिळत नाही आहे। एवढंच नव्हे, या अमरावती जिल्ह्यामध्ये जो औद्योगिक विकास व्हायला पाहिजे होता तो औद्योगिक विकास आज पावे तो कोणीही केलेला नाही। साधा कुमार घेण्यासाठी आम्हाला नागपूरला जावं लागते। MIDC आमच्या डेव्हलप नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये MIDC डेव्हलप करणे आणि प्रक्रिया उद्योग चालू करून मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बेरोजगारांची जी फौज आहे मुंबई पुण्याला जे जात आहे ते रोखण्याची काळाची गरज आहे। आमच्या इथं जे मेडिकल कॉलेज यायला पाहिजे होतं ते मेडिकल कॉलेज अजूनपर्यंतही आलेलं नाही। त्याच्यामुळे अनेक लोक MBBS होण्यापासून थांबलेले आहेत। जर MBBS होण्यापासूनही जर थांबलेले आहे, अशा परिस्थितीत आमच्या येथील आमदारांनी आणि खासदारांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे। शेतकऱ्याचं हे साधा शर्ट जर 5 लाख रुपये असते तर आमच्या कापसाला भाव 7,000ही का मिळत नाही। एवढंच नव्हे तर मेळघाटची जी दापका आणि दुर्गातीतून जे चालणारी 200 वर्षापासूनची जी रेल्वे होती ती रेल्वे बंद झाली। याच्यासाठी इच्छा आमदारांनी आणि खासदारांनी काय केलं याचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे। आमच्या इथं शकुंतला नावाची एक रेल्वे 200 वर्षापासून इंग्रजांच्या कारकिर्दीपासून चालू होती, 200 वर्षापासून चालू असलेली रेल्वे बंद झाली। याच्यासाठी आमच्या आमदारांनी खासदारांनी काय केलं याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। एवढंच नव्हे तर या देशामध्ये जे घटनात्मक न्यायापासून लोकांना वंचित ठेवल्या गेलेलं आहे तर त्या घटनात्मक न्यायापासून न्याय मिळवण्यासाठी माझी उमेदवारी आजच्या परिस्थितीमध्ये आलेली आहे। एवढंच नव्हे तर या देशामध्ये जे धर्मामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये वाटून लोकांना हिंदू आणि मुसलमान बनवून त्यांना सगळे करण्यासाठी प्रवृत्त करताय। म्हणून मला हे म्हणायचं आहे की आम्हाला सर्व धर्मामध्ये मैत्री भाव असला पाहिजे। राष्ट्रसंतांनी जो मैत्री भाव आम्हाला सांगितलाय, गाडगे बाबांनी जो मैत्री भाव सांगितलेला आहे, पंजाबराव देशमुखांनी जो आम्हाला मैत्री भाव सांगितलेला आहे, एवढंच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त संत झालेले आहेत आणि सर्वात जास्त संत झालेल्या असताना सुद्धा या जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित करावं लागते ही फार मोठी दुःखाची बाब आहे। तरी या लोकांनी याच्यापासून कुठल्याही दखल घेतलेली दिसत नाही आणि दखलच घेत नसतील तर यांची आम्ही दखल का घ्यावी हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे।